ओम साईराम. तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शिदोरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण चाललेलो आहे कोपरगाव येथे गोदावरी मातेचे पाणी आणण्यासाठी. कारण उद्याचा दिवस खूप स्पेशल आहे. उद्या रामनवमी आहे, त्यानिमित्त आपण आज रात्री निघलो आहे कोपरगावकडे गोदावरी मातेचे पाणी आणण्यासाठी. कारण उद्या रामनवमी उत्सव असल्यामुळे हजारो साई भक्त जुन्या गंगा मात्यात गोदावरी मातेमध्ये जाऊन पाणी आणून बाबांच्या समाधीवर चढवतात, बाबांचं दर्शन घेतात रामनवमी उत्सव निमित्त. त्यामुळे आपल्या सोबत आहे मंगेश भाऊ खातरे, सुमित भाऊ वदक, तसेच आपले परममित्र मंत्री महोदय गौरव भाऊ गाडेकर हे पण आहे. तर चला जाऊया गोदावरी मातेकडे कोपरगावला. ओम साईराम. ओम साईराम. तर आपण पोहोचलेलो आहे आता कोपरगाव येथे गोदावरी माता जुनी गंगा येथे. तर आपण आता पाणी वगैरे भरून आंघोळ करून निघलो आहे शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी. तर कारण आज सकाळ झालेली आहे, तर रामनवमी उत्सव चालू झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता हजारो साई भक्त पाणी घेऊन, कावड घेऊन शिर्डीकडे प्रस्थान केलेलं आहे बाबांच्या दर्शनासाठी. तर आपण पाणी भरलेलं आहे. ओम साईराम. चला आता पाणी घेतलंय, आम्ही निघलोय आता शिर्डीकडे बाबांच्या दर्शनाला. चला निघा. चला. ओम साईराम. तर आपण पाणी भरून प्रथम दर्शन केलेलं आहे. श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचे दर्शन घेतलेले आहे. तर बघू शकता महिला वर्ग पण खूप संख्येने आहे ते दर्शनासाठी. पाणी घेऊन दर्शनाला आलेलो आहे आम्ही जुन्या गंगामध्ये जनार्दन स्वामी महाराज आश्रममध्ये. तर आपण महादेवाचे दर्शन घेतले, जनार्दन स्वामी महाराजांचे दर्शन घेतले आणि दर्शन करून आपण जाणार आहोत पुढे आता जुनी गंगा माताकडे. तिथे दर्शन करून सरळ थेट शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला. तसं बघू शकता भरपूर लहान मुले, महिला वर्ग रामनवमी उत्सव निमित्त इथे दर्शनाला आलेले आहे आणि पाणी घेऊन निघाले आहे साईबाबांच्या पुण्यनगरीकडे शिर्डीकडे. चला जाऊया बाबांच्या दर्शनाला शिर्डीकडे. ओम साईराम. श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज यांचे आसन आहे, यांचे दर्शन घेऊन आपण निघालो आहे आता जुनी गंगा माताकडे. तर आपण आलेलो आहे आता जुनी गंगामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर आता आपण जुनी गंगा मातेचे दर्शन घेऊन निघणार आहे शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी. तर कारण आज रामनवमी उत्सव असल्यामुळे हजारो साई भक्त पायी कावड यात्रा घेऊन, पाणी घेऊन कोपरगाववरून शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. तर बघू शकता जुनी गंगा माता मंदिर ट्रस्ट कोपरगाव. आपण दर्शन घेऊन निघालो आहे आता शिर्डीकडे. ओम साईराम. ओम साईराम. तर बघू शकता हजारो साई भक्त पायी पाणी घेऊन, कावड यात्रा घेऊन निघले आहे कोपरगावकडून शिर्डीकडे बाबांच्या दर्शनासाठी. तर सकाळचे वाजलेले आहे 1:30. तर आपण निघालोय आता पुलतांब्या फाट्यापाशी आलेलो आहे. तर चला जाऊया बाबांच्या दर्शनाला. बाबांच्या भजनानी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि हजारो साई भक्त, तरुण वर्ग, महिला वर्ग पायी पाणी घेऊन चाललेले आहे शिर्डीकडे बाबांच्या दर्शनाला. कारण की आज आहे रामनवमी उत्सव, त्यानिमित्त हजारो साई भक्त बाबांकडे चाललेले दर्शनाला पाणी घेऊन. तर चला आपण पी जाऊया शिर्डीकडे बाबांच्या दर्शनाला. ओम साईराम. तर आता आम्ही पाणी घेऊन निघलेलो आहे कोपरगाववरून साईबाबा समाधी मंदिराकडं. बघू शकता भरपूर पब्लिक आहे, अंधारात दिसणार नाही आता काहीच. चला जाऊया आता मंदिराकडे. ओम साईराम. तर आम्ही आता कोपरगावला आलोय, गोदावरी मातेचं पाणी घेऊन निघलो. रामनवमी उत्सव शिर्डी येथे बाबांच्या समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी पाणी घेऊन गोदावरी मातेचे. बघू शकता हजारो भाविक पायी गोदावरी मातेचे पाणी घेऊन बाबांचे दर्शन चालले.
बघू शकता किटल्या इथून तिथून सर्व रस्त्याला पाणीमध्ये बघू शकता. पुढे पण भरपूर पब्लिक आहे. ओम साईराम. तर आता आपण पोहोचलेलो आहे तीनसारी येथे. तर बघू शकता जे पाणी आणण्यासाठी कोपरगावला येतात कावड आणण्यासाठी, तर त्यांच्यासाठी त्या भक्तांनी चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. सकाळ सकाळी बघू शकता येथे चहा नाश्ता पाणी सर्व व्यवस्था आहे. रस्त्याला ठिकठिकाणी चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. तर आपण आता चहा घेऊन निघालो आहे शिर्डीकडे. तर जाऊया बाबांच्या दर्शनाला. ओम साईराम. पाणी घे दादा. ओम साईराम. ओम साईराम. चहा घेतला बोलले चहा गेलो चहा गेलो बाबा चहा घेतला हो दादा घेतलं. ओम साईराम. तर रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आपण एक साईड धरून रस्त्याने सरळ शिर्डीच्या दिशेने चाललोय बाबांच्या दर्शनाला. बघू शकता हजारो साई भक्त. तर आपण घेतलेलं आहे आता टोकन दर्शनाचं. बघू शकता साईबाबा संस्थान शिर्डी विश्वस्त यांच्यातर्फे दर्शनासाठी पास दिले आपल्याला. तर आपण दर्शनाचा पास घेऊन टोकन घेऊन बघू शकता समोर हजारो साई भक्त येत आहे. संस्थांचे कर्मचारी वर्ग इथे थांबून प्रत्येक साई भक्तांना कावड आणणाऱ्यांना पाणी आणणाऱ्यांना पास देत आहे दर्शनासाठी. तर त्यांना डायरेक्ट VIP दर्शन फ्री दर्शन असते. तर बघू शकता महिला वर्ग पण खूप संख्येने आहे. तर आपण दर्शन आता चाललेलो आहे बाबांच्या दर्शनाला. तर आपण आता पोहोचलेलो आहे सावळीयर फाट्यावर. तर बघू शकता सावळीयर फाट्याच्या पुढेच खूप सुंदर असा चहा नाश्ता भजे भक्तांनी इथे बनवला आहे. गरमागरम चहा गरमागरम भजे. तर आपण इथे नाश्ता करून भजे खाऊन निघणार आहोत बाबांच्या दर्शनाला. तर चला. ओम साईराम. तर बघू शकता महिला वर्ग खूप सुंदररित्या कावड सजून. ओम साईराम. तर आता आपण पोहोचलेलो निमगाव येथे पालखीवर. आता समोर बघू शकता चहा नाश्ता थंडची व्यवस्था केलेली आहे पालखीवर. येथे हजारो साई भक्तांना इथे चहा नाश्त्याची व्यवस्था थंडाची व्यवस्था केलेली आहे. तर बघू शकता खूप सुंदररित्या महिला वर्ग इथे चहा नाश्ता देत आहे. ओम साईराम. फायनली आपण पोहोचलेले बाबांच्या दरबारात साई दरबारात पवित्र नगरी साई नगरी येते. तर सकाळी सकाळी बाबांच्या कळसाचे दर्शन झाले तर मन प्रसन्न खूप छान वाटलं रामनवमी उत्सव निमित्त. तर आता आपण आलेलो आहे दर्शन लाईन मध्ये बाबांच्या दर्शनाला चाललोय पाणी घेऊन. बघू शकता हजारो साई भक्त कोपरगाव येथून पाणी आणून कावड यात्रा आणून बाबांच्या समाधी मंदिरामध्ये दर्शनाला लाईन लावलेली आपण आता. तर चला जाऊया बाबांच्या दर्शनाला. ओम साईराम. तर आत्ताच आपण दर्शन करून बाबांच्या समाधी मंदिरातून बाहेर आलेलो आहे. तर बघू शकता हजारो साई भक्त आज रामनवमी निमित्त बाबांच्या दर्शनाला शिर्डीमध्ये आलेला आहे. तर बघू शकता साईबाबा संस्थांनी खूप सुंदर असे देखावे प्रभू श्रीरामांचा देखावा बघू शकता मागं आपल्या बनवलेला आहे. तर आपले मित्र वर्ग आपण दर्शन करून बाबांच्या समाधी मंदिरातून प्रसाद घेऊन आपण बाहेर आलेलो आहे. बोल सियावर रामचंद्र की जय. तर हे आहे लेंडी बाग. तर बघू शकता लेंडी बागेमध्ये पण खूप सुंदर असे देखावे केलेले आहे लाइटिंग व्यवस्था केलेली आहे. तर बघू शकता हजारो साई भक्त आज रामनवमी निमित्त दर्शनासाठी आले. तर आपण पण दर्शन करून बाहेर आलोय. खूप सुंदर दर्शन झालंय. तर बघू शकता
साईराम. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा. तर भेटूया एक नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. बोल सियावर रामचंद्र की जय. तर बघू शकता खूप सुंदर अशी रांगोळी प्रभू श्रीरामांचा देखावा इथे साईबाबा संस्थान ट्रस्ट तर्फे बनवण्यात आलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ओम साईराम. बोल सियावर रामचंद्र की जय.